नमस्कार, तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा। मित्रांनो, हवेली तालुक्यामध्ये उरुळी कांचनच्या जवळ टिळेकरवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे। खऱ्या अर्थानं गाव अतिशय एकोप्याचं आहे। सर्व लोक गुण्या गोविंदानं राहतात, पण राजकारण आलं की राजकारणामध्ये हेवे द्यावे आहेत। जी माणसं सरळ काम करतात त्यांना अडीअडचणी वाढतात आणि या अडीअडचणीतून एकमेकाच्या विरोधामध्ये कट कारस्थानं केली जातात आणि मग गावचा विकासाच्या ऐवजी होतो खेळखंडोबा। या गावामध्ये अशाच स्वरूपाची एक विचित्र स्वरूपाच्या घटना घडलेत। ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून यावरती पांघरून घातलं, पण जी कामं करतात ती वेडीवाकडी करण्याची थांबवणार म्हणून एक सुजाण नागरिकानं या विरोधात पाऊल उचलले आहेत। ते आज आपल्याबरोबर आहेत। साहेब नमस्कार, तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत। आपलं नाव काय? अतुल राजेंद्र टिळेकर। हे अतुल राजेंद्र टिळेकर नावाचे सदग्रस्त आहेत। या ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी ते काय सांगतात आपण आपल्या प्रेक्षक वर्गाला दाखवू। साहेब बोला मोठेरी। मी अतुल राजेंद्र टिळेकर, टिळेकरवाडी ग्रामपंचायतीतील नागरिक असून साधारण गेल्या 3 वर्षापासून मी ग्रामपंचायत टिळेकरवाडीचा कारभार हा प्रत्यक्ष ग्रामसभेला जाऊन पाहत आलेलो आहे। परंतु याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायत टिळेकरवाडीच्या ग्रामसभेत उपस्थित राहिलो असता तिथे मी लेखी अर्ज दिला की एक 25-30 घरांसाठी आपल्याला एक गटारीची आवश्यकता आहे। हे सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आपण गटारीची मागणी केली। सरपंच त्यावेळी सुभाष इंद्रभान लोणकर हे होते, त्यांच्याकडे आपण गटारीसाठी मागणी केली। ती मागणी केली असता एक ग्रामसभा झाली, दुसरी झाली, तिसऱ्या ग्रामसभेला साधारणपणे तिसऱ्या ग्रामसभेला त्यांनी आपल्याला काय सांगितलं की आपल्या ग्रामपंचायतमध्ये कुठलाही निधी शिल्लक नाही। हे सरपंचांनी बोलण्याव्यतिरिक्त इतर एका सदस्याने उठून सांगितलं की ग्रामपंचायत कुठला निधी नाही आहे, तुम्ही जरा याचा अभ्यास करून येत चला। मग त्यांच्या विनंतीचा मान ठेवून मी थोडासा अभ्यास केला की बाबा खरंच ग्रामपंचायत टिळेकरवाडीमध्ये आपल्याला निधी कमी पडतोय का। एकतर निधी येण्याचे 2 प्रकार आहेत, एक तर ग्रामनिधी आणि दुसरा आहे आता चालू 15वा वित्त आयोगाचा निधी। त्याचप्रमाणे इतर आमदारकीचा फंड असेल, खासदारकीचा असेल किंवा जिल्हा नियोजन समितीचा असेल, याच्यामधून मी सर्व अभ्यास केला असता तोही विनंतीला मान दिला आपण कुणाच्या तर ग्रामपंचायत सदस्यांच्या की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की अभ्यास करून या। ठीक आहे, आपण अभ्यास करून आल्यानंतर त्याच्यामध्ये अशा काही अनियमितता आढळल्या की त्या ठिकाणी 2022-23 साली टिळेकरवाडी चौक व ग्रामपंचायत पाण्याची टाकी या ठिकाणी गटारीचे बांधकाम केल्याचे बिल पास असलेले आपल्याला निदर्शनास आले। त्याची चौकशी केली असता त्याच्यामध्ये जे गटारीसाठी लागणारे चेंबर किंवा त्याचं जे वीट बांधकाम कोनिकल शेपचं जे चेंबर असतं त्याच्यावरती ते गोल सर्कल झाकण वगैरे असतं, अशा प्रकारचं बिल हे पंचायत समिती हवेली यांच्याकडून आपल्याला ते प्राप्त झालं। त्याच्यावरून मी त्या बिलाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत टिळेकरवाडीला की हे बिल ज्या प्रकारे मंजूर झालं आहे त्याची मी सखोल चौकशी करून ते मला गटार दाखवण्यात यावी अशी त्यांच्याकडे मागणी केली। ही मागणी केली असता त्यावेळेसचे विस्तार अधिकारी श्री मेत्रे साहेब यांनी तिथे टिळेकरवाडीत येऊन की अशा प्रकारची कामं केली जातात, तिकडचा निधी तिकडे वापरला जातो। अगदी मेत्रे साहेब यांनी ग्रामपंचायत टिळेकरवाडीत येऊन अशा प्रकारच्या सूचना केल्या की जर ग्रामपंचायतला निधी कमी असेल तर तुम्ही जिल्हा परिषद यांच्याकडून कर्ज काढून हे काम पूर्णत्वास नेऊ शकता। की त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली की सर तुम्हाला मी इथं थांबवतो। तुम्ही ज्या गटारीची चौकशी केलेली आहे ते गटार अस्तित्वात आहे का? अस्तित्वात नाहीये। त्याची मित्रांनो पहा, संबंधित ग्रामस्थ काय सांगतात की त्या गावामध्ये गटारावरती निधी खर्च झाल्याचं त्यांच्याकडे कागदपत्री पंचायत समितीनं दिलेलं आहे आणि गावात प्रत्यक्षात गटार नाही। म्हणजे टिळेकरवाडीचं गटार चोरीला गेलं, अज्ञातांनी नेलं का ते अस्तित्वातच नाही, बोगस बिलं काढली, असे प्रश्न या निमित्तानं उभे राहतात। खरं सांगायचं म्हटलं तर एका पिक्चरमध्ये मकरंद अनासपुरे यांची विहीर चोरीला गेली होती, तोच प्रकार टिळेकरवाडीमध्ये गटार चोरीला गेलं आहे का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो। गावातल्या सामाजिक विकास कामांमध्ये अशा स्वरूपाच्या अनेक कामाचे काय भानगडी तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत का? हो, त्याच्यानंतर आपण ज्यावेळी ग्रामपंचायतच्या त्यापुढेही आपण ग्रामसभेला उपस्थित राहून की हा गावचा कारभार कसा चालतो हे समजून घेण्याचा आणखी प्रयत्न केला। त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन मला गटारीचा त्या शोध तर काही लागला नाहीच आहे, परंतु परत त्याच्यानंतर कोणी ती गटार दाखवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं
मला त्याची शहानिशा करून उत्तर देण्यात आलेलं नाही. पण याच्यानंतर मी ते प्रकरण मला पंचायत समिती हवेली यांच्यामार्फत त्या बिल फायनल फर्स्ट आणि फायनल बिल जे म्हणतो आपण की ते नमुना मोजमाप वही क्रमांक 20 क नुसार जे आहे ते मोजमाप क्रमांक 20 क नुसारचं जे बिल आहे त्याच्याप्रमाणे गटार अस्तित्वात नाहीच आहे. मग अगदी आत्ता मी 2 ते 3 दिवसापूर्वी म्हणजे साधारण 12 तारखेला 12 मे 2026ला 2 वर्षानंतर मी पुन्हा त्यांच्याकडे आता त्या गटारीची मला प्रत्यक्षदर्शी दाखवण्यात यावी अशी मागणी केलेला एक माहिती अधिकारात अर्ज ग्रामपंचायत टिळेकरवाडीला सादर केलेला आहे. मित्रांनो, गटार शोधण्यासाठी परत एकदा माहितीचा अधिकार दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे गावातलं गटार गायब झालंय का? आणि हे आम्ही सांगत नाही की त्या गावातील एक सुजाण नागरिक गटारी ही पाण्याचा जो प्रवाह असतो गावातल्या वापर पाण्याचा तो निचरा व्हावा, त्यातून आरोग्यासाठी सक्षमरित्या माणूस राहावा ही गावामध्ये केलेली योजना असते आणि हे गटारच गायब झालेलं आहे. मित्रांनो, अशा स्वरूपाच्या अनेक भानगडी या गावात आहेत. आपण पुढच्या भागात पाहू. पण टिळेकरवाडी ग्रामस्थांना मी नम्र निवेदन आणि आवाहन करतो. मित्रांनो, आम्ही तुमच्या गावाची बदनामी करतोय असं नाही आहे, पण तुमच्या गावातल्या विकास कामात कोणतरी खोडसाळपणा करतो आहे आणि गावाच्या लोकांच्या नावानं विकास होतोय आणि तो दाखवला जात नाही. कागदपत्री केला जातोय का? त्यातून पैसे खाल्ले जातात का? असे अनेक प्रश्न यांनी सांगितल्यात. या निमित्तानं आम्ही तुमच्या पुढं प्रकाशित करीत आहोत. पुढील भागामध्ये आम्ही यांना भेटणार आहोत आणि पुढील भागामध्ये हे यापैकीही कागदपत्राच्या आधारे अनेक माहिती पुरवणार आहेत. म्हणून आम्ही परत एकदा नागरिकांना आव्हान करतो, या संदर्भात आपल्याकडे जनजागृती पाहिजे असेल, लोकांमध्ये सक्षमीकरण आणायचं असेल तर तुम्हाला जागं राहावं लागेल आणि जागं राहूनच गावचा विकास होऊ शकतो. अंधांसारखं एकमेकाकडं पाहून एखाद्या गोष्टीला डोळ्याआड करतात तर तुमच्या विकासा नावाचे पैसे कुणाच्या तरी खिशात जातील. एवढंच आम्ही या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. तुम्ही पाहत राहा लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 94 23 21 22 27 97 65 56 69 16. धन्यवाद.